शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आता समोर आली आहे। सरकारने मागील आठवड्यामध्ये 30 जून 2026 ला कर्जमाफी करणार असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला होता। अखेर सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीला या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय। सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी करण्यासाठी एक समिती या ठिकाणी नेमलेली आहे। काही निकष व अटींच्या आधारे ही कर्जमाफी होणार असा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आज निर्णय झाला आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते। मंत्रिमंडळामध्ये घेतलेल्या निर्णयात 10 कृषी अधिकारी असतील, तसेच कृषी खात्यातील वेगवेगळे कर्मचारी या ठिकाणी या समितीमध्ये नेमलेले असतील आणि या समितीद्वारे ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाचं कर्ज काढून ठेवलेलं आहे अशा शेतकऱ्यांची या ठिकाणी चौकशी करण्यात येईल। या चौकशीमध्ये शेतकऱ्यांचे विविध कागदपत्रे देखील तपासले जाणार आहेत। त्यावरून त्यांची कर्जमाफी नेमकं 1.5 लाखांची द्यायची का 2 लाखांची द्यायची का सरसकट कर्जमाफी या ठिकाणी द्यायची हा निर्णय त्यांच्या कागदपत्रावरून आता घेण्यात येणार आहे। सरकारने दिलेला शब्द या ठिकाणी पाळलाय। अखेर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन या ठिकाणी केलेली आहे। या समितीमध्ये उच्चस्तरीय वेगवेगळे अनुभवी अधिकारी या ठिकाणी नेमल्याचं पाहायला मिळतंय। ही जी आता कर्जमाफी केली जाणार आहे तर ती फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा म्हणून सरकारने अनुभवी अधिकारी या समितीमध्ये या ठिकाणी नेमले आहेत। या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक शेतकऱ्यांची चौकशी करण्यात येईल। यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकं शेती पिकासाठीच कर्ज काढलेलं आहे का, तसेच बँकांचं आतापर्यंत काढलेली रक्कम सोडून या ठिकाणी कर्ज जे काढलं होतं त्याचं व्याज दर किती झाला आहे, शेतकऱ्यांनी नेमकं कोणत्या वर्षी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलंय याची सर्व चौकशी या समितीमध्ये नेमलेले अधिकारी आता शेतकऱ्यांची तपासणार आहेत। पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधवांच्या घरी हे अधिकारी तपासणीसाठी येणार आहेत। यामुळे काळजीपूर्वक यासाठी 4 ते 5 कागदपत्रे शेतकऱ्यांनी तयार ठेवणं गरजेचं आहे। या कागदपत्रांची अत्यंत गरज आता तुम्हाला असणार आहे, कारण हीच कागदपत्रे या समितीमधील अधिकाऱ्यांकडून आता मागवली जाणार आहेत। कारण अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी याचा आढावा आता घेण्यात आला आहे। यामध्ये बीड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, तर टप्प्याटप्प्याने पुढील एका आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची विचारपूस आता करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जमा करायची आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येईल का 1.5 लाखांची का या ठिकाणी आता तुमची सरसकट करण्यात येईल, याचीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही खरं म्हणजे आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आता या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला व्हावा म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय काय प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत, कोणती 4 ते 5 कागदपत्रे तुम्हाला या समितीच्या अनुभवी अधिकाऱ्यांकडून मागवली जाणार आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ देणार आहे, कर्जमाफी करणार आहे असं त्यांनी सांगितले। धनदांडग्या सावकार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सांगण्यात आले। म्हणूनच 5 कागदपत्रे तुम्हाला रेडी ठेवा असं सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे असतील त्यांची लगेच कर्जमाफी होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्येच होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांकडे 5 ते 4 कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी त्या ठिकाणी अडचण येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय आज घेण्यात आला आहे। राज्य सरकारने दिलेला शब्द होता तर तो या ठिकाणी पाळत असल्याचं पाहायला मिळतंय। कर्जमाफी करण्यासाठी नेमकं आता शेतकऱ्यांकडून कोणत्या कागदपत्रांची मागणी केली जाते आणि राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया आजपासून या ठिकाणी सुरू केल्याची माहिती मिळते। 2 दिवसांच्या आतमध्ये या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे या ठिकाणी जमा करावीत
असं या ठिकाणी कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय। 2 लाख रुपयापर्यंत सरसकट काही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, 1.5 लाख रुपयांची अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। तर यामधील या ठिकाणी अटी व नियमानुसार काही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता शेतकरी बांधवांसाठी म्हणावं लागेल, कारण कर्जमाफी करण्यासाठी सरकार आता पूर्णपणे हालचाली या ठिकाणी सुरू झालेत। मुख्यमंत्री साहेबांची अर्जंट सूचना खास शेतकऱ्यांसाठी आल्या। ही 5 कागदपत्रे समितीद्वारे तुमची चेक करण्यात येणार आहेत, त्यामुळे पुढील 2 दिवसात या ठिकाणी ही कागदपत्रे तुम्ही तयार ठेवायची आहेत। अखेर शेतकरी बांधव या ठिकाणी जिंकल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 5 वर्षापासून वाट बघत असलेल्या कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय, परंतु लगेच तुम्हाला कर्जमाफी होणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला कर्जमाफी कधी होणार आहे तर जून 2026 या ठिकाणी या दिवशी तुम्हाला कर्ज या ठिकाणी होणार आहे, म्हणजे माफ केलं जाणार आहे। बँकेतून तुम्हाला मेसेज येणार आहे तुमचं कर्ज माफ झालं, हे तुम्हाला त्यावेळी होणार आहे। परंतु त्याआधीच आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, प्रत्येक 36 जिल्ह्यातील प्रत्येक दिवशी 2 ते 3 तालुके या ठिकाणी आता तपासले जाणार आहेत, म्हणजे या ठिकाणी भरपूर त्यांना वेळ लागणार आहे। तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये सुद्धा पुढील त्या ठिकाणी आठवड्याच्या आतमध्ये काही शेतकऱ्यांना 2 दिवसांमध्ये या ठिकाणी काही अधिकारी विचारपूस करण्यासाठी येईल आणि या विचारपूस करण्यासाठी ही त्या ठिकाणी 5 कागदपत्रे जमा ठेवायचे। तुम्हाला कोणत्या अटीनुसार तुमची कर्जमाफी किती होईल हे तुम्ही आता या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। अगदी लक्षपूर्वक बघा, खास त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता ही यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। राज्य सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आता या 15 बँकेतील कर्ज आता माफ करण्यात येणार असं सांगण्यात आलं आहे। बघा, 5 कागदपत्रे कोणती आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु कोणत्याही बँकेतून तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर ती बँक कोणती आहे ही सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे। आता बघा, या ठिकाणी ही 5 कागदपत्रे जी आहेत तर ती या ठिकाणी यामधील 3 कागदपत्र जुने आहेत आणि उरलेली 2 कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे सर्वांनी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। 5 पैकी यामधील एक जरी कागदपत्र तुम्ही आता काढायचं विसरला तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तसेच तुमचं कर्ज सरकारने सांगितलेल्या रकमेपेक्षा जर जास्त जर तुम्हाला कर्ज माफ व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर नेमकं काय काय या ठिकाणी लागणार आहे, काय काय तुम्हाला सूचना देण्यात आलेत, काही आयडिया देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला कर्ज जास्त माफ होईल। बघा, 2017 ते 2025 पर्यंत तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज जर कुठल्याही बँकेतून घेतला असेल मग ते तुमच्यासाठी आतापर्यंतची ही गुड न्यूज या ठिकाणी ठरणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी देण्यात आल्या। सरकारला आता केंद्र सरकारकडून म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांकडून निधी मिळालाय, 34,000 कोटी रुपयांचा निधी मिळालाय असं या ठिकाणी बोललं जातंय। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 आठवड्याच्या पाठीमागे तुम्हाला आठवतंय का बघा, सरकारने आता मोठा निर्णय घेतलाय, आम्ही कर्जमाफी करण्याची तारीख जाहीर करतो आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हणलं आणि 30 जून 2026 ला कर्जमाफी करणार असा शब्द सुद्धा दिलाय। त्याआधीच सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आता ही कागदपत्रांची मागणी कोणकोणत्या बँकेतून केली जात्या नक्की तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे। राज्यातील या 15 बँकेतील शेतकऱ्यांच्या आता सरसकट या ठिकाणी काही शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे, काहींना या ठिकाणी आता 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे। काहींची आता या अटी पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जेवढं कर्ज काढलंय म्हणजे सरसकट कर्जमाफी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। कारण अगदी 2 दिवसांच्या आतमध्ये या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये काही समितीमधील अधिकारी तपासणीसाठी तुमच्याकडे येतील, त्यामुळे आताही या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो कोणत्या बँकेतून तुम्ही कर्ज काढले हे महत्त्वाचं आहे, कारण सरकारने या ठिकाणी धनदांडग्या श्रीमंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही 2017 पासून कर्ज काढले का 2020 पासून कर्ज काढले हेच आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे। आपण पहिल्यांदा पाहूया नेमकं कोणत्या 15 बँकेतील शेती पिकाचं कर्ज माफ होणार आहे, कारण या 15 बँकेत तुमचं जर त्या ठिकाणी खातं असेल, त्या ठिकाणी कर्ज काढलं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि त्यानंतर
त्या ठिकाणी समितीमधील अधिकारी कशा पद्धतीने तुमची चौकशी करतील, तुम्हाला 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होण्यासाठी काय करावं, सरसकट कर्जमाफी होण्यासाठी काय करावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 कागदपत्रे कोणती तयार ठेवायचे हे तर तुम्हाला लगेच समजणार आहे। परंतु त्याआधी आपण 15 अशा बँका पाहत आहोत ज्यामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज या ठिकाणी काढलेलं पाहिजे, कारण या 15 बँकांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या 2 बँका सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत, त्या म्हणजे यस बँक आणि कोटक महिंद्रा बँक। बघा या बँका खासगी आहेत, परंतु यामध्ये शेतकरी बांधवांनी भरपूर शेती पिकासाठी कर्ज काढले, त्यामुळे या 2 बँकेतील पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं कर्ज आता सरकारच्या माध्यमातून आता माफ केलं जाणार आहे। त्यानंतर ICICI बँक आणि HDFC बँक या 2 बँकेत ज्या शेतकरी बांधवांनो आता तुम्ही कर्ज शेती पिकासाठी काढला असेल तर तुमचं कर्ज हे सरकारच्या माध्यमातून आता माफ केलं जाणार आहे। त्यानंतर पुढच्या 2 बँका सांगल्यात ती म्हणजे आता बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक। यामध्ये जवळपास 5.5 लाख शेतकरी बांधव आता शेती पिकासाठी कर्ज काढले, त्यांची सुद्धा कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढच्या 2 सरकारच्या माध्यमातून बँका सांगण्यात ते म्हणजे आता बँक ऑफ इंडिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बँक ऑफ महाराष्ट्र। या बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यांचे कर्ज या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या SBI बँक आणि या ठिकाणी पोस्ट ऑफिस। यामध्ये सर्वात जास्त शेती पिकासाठी शेतकरी बांधवांनी कर्ज काढल्याचं पाहायला मिळते, त्यांना या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा आता होणार आहे। आता आपण पाहत आहोत या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी आता द्यावी लागणार आहेत। प्रत्येक कागदपत्र महत्त्वाचं आहे, एक सुद्धा कागदपत्र आता तुम्ही त्या ठिकाणी चुकवू नका। कोणती कागदपत्र आहेत लक्षपूर्वक तुम्ही आता या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिलं कागदपत्र सांगितलंय आधार कार्ड अपडेट करून ठेवा। आता आधार कार्डवरील का अपडेट करायचं आहे, अनेक शेतकरी बांधवांचं या ठिकाणी असं लक्षात आलंय त्यांचं आधार कार्ड काढले 2015च्या आधी आणि सरकारने सांगितले आता 2025 वर सुरू आहे, त्यामुळे 2015 ते 2025 हे 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी आपलं आधार कार्ड या ठिकाणी आता बँकेच्या खात्यात लिंक करून तर ठेवायचंच आहे, परंतु अपडेट करणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जन्मलाय त्या दिवसाची जन्मतारीख आणि त्या ठिकाणी त्या दिवशीचं या ठिकाणी महिना आणि वर्ष असं सर्व आधार कार्डवरती त्या ठिकाणी असलं पाहिजे, पूर्ण नाव आधार कार्डवरती असलं पाहिजे। पहिलं आधार कार्डाची अपडेट करून ठेवा, तुमचं नाव पूर्ण अक्षरात त्या ठिकाणी असलं पाहिजे, पूर्ण अक्षरात जन्मतारीख असली पाहिजे, कारण बँकेकडून आता ही मशीनद्वारे कागदपत्र त्या ठिकाणी तपासली जाणार आहेत, त्यामुळे पहिलं कागदपत्र आधार कार्ड पटकन अपडेट करून ठेवा। जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर पटकन तुम्ही फार्मर ID कार्ड आता काढून ठेवायला सांगितलंय, कारण शेतकऱ्यांचं ओळखपत्र म्हणून फार्मर ID कार्ड तुमच्याकडून मागवलं जाऊ शकतं। त्यानंतर तिसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, सरकारने सांगितले गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांची आम्ही कर्जमाफी करणार, म्हणून तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्डाची मागणी या ठिकाणी होऊ शकते। पिवळे व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी तयार ठेवायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चौथं कागदपत्र जे शेतकरी बांधवांना लागतंच ते म्हणजे 7/12 उताऱ्याचं एक झेरॉक्स काढून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचा 7/12 उताराचं झेरॉक्स मागितलं तर पटकन तुम्हाला देता येईल। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र जे म्हणजे 7/12 उतारा तुम्ही पटकन काढून ठेवा, जेणेकरून आता सरकारने नेमलेले समितीद्वारे अधिकारी येतील आणि जर तुम्हाला कागदपत्रांची मागणी केली तर पटकन तुम्ही ती सर्व कागदपत्रे त्यांना या ठिकाणी देऊ शकाल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।